नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय लोणी डोसा किंवा इतर कोणत्याही डोशासोबत किंवा पुरीसोबत खाण्यासाठी स्पेशल अशी बटाट्याची भाजी. चला तर मग लगेचच पाहूया नेहमीच्याच बटाट्याच्या भाजीत स्पेशल असं काय आहे ते. तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून चिरून घेतलेले आहेत. तुम्ही सुरीने चिरण्याऐवजी हाताने देखील कुस्करून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 3-4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर लसूण, आलं आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. आता आपण मिरच्या, आलं, लसूण आणि कढीपत्ता हे सर्व मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घेणार आहोत. इथे मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार तसेच मिरच्यांच्या तिखटपणानुसार कमी किंवा जास्त करू शकता. फक्त इथे आपण मिरची वाटून घेणार असल्यामुळे एरवी आपण जेवढे मिरचीचे तुकडे फोडणीत घालतो त्यापेक्षा मिरची थोडीशी कमी घ्यायची आहे. आता एका कढईत कांदा भाजेल इतपत तेल घालायचं आहे आणि सर्वप्रथम तेलात मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याचं जे वाटण आपण केलं होतं ते घालायचं आहे आणि हे जस्ट परतल्यावर लगेचच यामध्ये कांदा घालायचा आहे आणि सर्व एकत्र 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला तर माहीतच आहे की घरी डोसा किंवा पुरीसोबत बटाट्याची भाजी खाताना सर्वजण बटाट्याच्या भाजीतल्या मिरच्या आणि कढीपत्ता शोधून शोधून काढत बसतात. कारण बटाट्याची भाजी खाताना प्रत्येकाला न कळत या मिरची आणि कढीपत्त्याचा डिस्टर्ब होत असतो. परंतु अशा प्रकारे हे असे वाटण करून घेतल्यामुळे भाजीच्या प्रत्येक घासाला आलं, लसूण, मिरची, कढीपत्त्याची टेस्ट आणि खमंगपणा तर लागतोच. त्याचबरोबर कढीपत्ता बारीक केल्यामुळे तो आपोआपच खाल्ला जातो आणि त्यामुळे कढीपत्त्यातले सर्व औषधी गुणधर्मही आपल्याला मिळतात. आता यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे. साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मीठ आपण या कांद्यातच घातले कारण यामुळे सर्व भाजीला मीठ अगदी व्यवस्थित लागते. आता आपण बाहेर जेव्हा डोसा खातो तेव्हा ती भाजी थोडीशी ओलसर असते पहा. तर त्यासाठी या कांद्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालायचे आहे आणि सर्व एकत्र छान मिक्स करून याला उकळी काढायची आहे. आणि आता सर्वात शेवटी यामध्ये उकडलेला बटाटा घालून छान मिक्स करून टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि अगदी 1 मिनिटच झाकून ठेवायचे आहे. आणि आता सर्वात शेवटी यावर कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे एकदम खमंग, टेस्टी आणि खाताना कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न होता सर्व प्रकारच्या डोशासोबत किंवा पुरीसोबत खाण्यासाठी तयार आहे आपली स्पेशल अशी बटाट्याची भाजी. तर माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.